भारतामध्ये कायदा व सुव्यवस्था काय आहे, किती ढासळलेली आहे हे मणिपूरच्या अनेक घटनांमध्ये पुढे यायला लागलेलं आहे। गेले 2 महिने मे महिन्यापासून मणिपूरमध्ये व्हायलन्स चालू आहे। इथलं सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, दिल्लीचं सरकारही भारतीय जनता पक्षाचं आहे। अनेकांना मृत्युमुखी अनेक जण पडले। सामान्य माणसाला त्या ठिकाणी आता असुरक्षित वाटते। काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। महिलांच्यावर बलात्कार, महिलांना मारून टाकण्याचे काही प्रकार हे देशासमोर आलेले आहेत। देशातली जनता प्रचंड क्रोधाने आणि संतप्त झालेली आहे। मणिपूरच्या या व्हायलन्ससाठी केंद्र सरकारने आतापर्यंत आर्मी आणून हा व्हायलन्स थांबवणं अपेक्षित होतं। मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आर्मीला पाचारण करण्याची त्यावेळी घटना घडलेली होती। 2 महिने मणिपूर धगधगतोय, पण आर्मीचा पत्ता नाही, कोणतीही कारवाई तिथं होत नाही आणि 2 जमाती एकमेकाला मारणे आणि फार मोठ्या प्रमाणात खून खराबा त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून महिलांच्यावर अनन्वित अत्याचार जे व्हायला लागलेले आहेत, फार मोठ्या प्रमाणात महिलांच्या बाबतीत अतिशय वाईट अशा घटना, किळसवाण्या घटना भारतातल्या कुठल्याही माणसाला, सुसंस्कृत माणसाला त्या घटना बघू शकत नाही एवढ्या घटना टोकाच्या व्हायला लागलेल्या आहेत। निगृणपणाने लोकांच्या हत्या व्हायला लागलेल्या आहेत आणि त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी केंद्र आणि मणिपूरचं राज्य सरकार काहीही करत नाही। याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मौन धारण करून या सर्व गोष्टींचा निषेध करण्याचं काम आज माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात करतायत। आज या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या जवळ मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मौन व्रत स्वीकारलेला आहे आणि त्यात सहभागी आज मी झालो। या ठिकाणी महाराष्ट्रात सर्व जनतेला मणिपूरमध्ये झालेल्या घटनेचा महाराष्ट्रातली जनता आज निषेध करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं प्रतिनिधित्व करून या मणिपूरच्या घटनेचा आज निषेध व्यक्त करते। संदर्भात बघाल तर केंद्रातले अमित शाह यांच्याकडनं सांगण्यात आले की विरोधी पक्ष हे चर्चा करायला नाही, आम्ही चर्चा करून त्याच्यावर जो निर्णय घेऊ तो सगळ्यांचा विषय घेऊ। विरोधक म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ते एक शांततेत नाही घ्यायला वगैरे फक्त नुसते निदर्शनात करतात, सदनामध्ये काही बोलणं जात नाही, तर ह्याबद्दल काय? सदनामध्ये संजय सिंह जे आपचे खासदार आहेत, संजय सिंग यांनी मागणी केली याची चर्चा व्हावी, तर त्यांना निलंबन करण्यात आलं। हे धडधडीत उदाहरण आहे। त्यामुळं या मणिपूरच्या सगळ्या प्रकाराची चर्चा व्हावी म्हणून विरोधी पक्ष देशातल्या संसदेमध्ये मागणी करतोय, पण देशातल्या संसदेत त्यांना बोलून दिलं जात नाही आणि जर कोणी जास्त मागणी केली तर त्याला निलंबन करण्याचा प्रकार देखील काल आपण बघितला आहे। या सर्वच गोष्टी धक्कादायक आहेत आणि त्यामुळं मणिपूरच्या जनतेच्या दुःख, त्यांच्यावरचं संकट संसदेत मांडून दिलं जात नाही, याच्यासारखा दुर्दैवी प्रकार कुठंच नाही। सर, काल तुमचा आणि सुनील तटकरे यांचा गळाभेटीचा जो फोटो आहे तो सगळीकडे व्हायरल झालाय, व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे राष्ट्रवादीचं जे काही आंदोलन किंवा जी काही फूट आहे ती केवळ वरवरची आहे, आतून सगळेजण एक आहे, अशा पद्धतीचा संदेश एक सोशल मीडियावर व्हायरल होतो। असं आहे, विधानसभेत सर्व वेगवेगळे पक्ष, अगदी विरोधी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांशी माझे चांगले संबंध आहेत। त्यामुळे त्याचा आणि राजकारणाचा संबंध नाही। राजकारणात आम्ही शरद पवार साहेबांच्या मागे ठामपणाने उभे आहोत। आमची भूमिका स्पष्ट आहे। संजय तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत, सुनील तटकरे, आणि त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी ते अचानकपणाने दिसले, त्यावरून 2 मिनटं त्यांच्याशी खाली खुशालीच्या त्यांचे काही खाजगी विषय होता, त्याच्यावर चर्चा झाली। त्यामुळे त्याचा आणि राजकारणाचा संबंध नाही आणि राजकारणाची त्यांच्याशी चर्चा करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही। पण आता कसं झालं, अलीकडे लोकांनी माणूस म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसांशी बोलणं हेही आता कठीण व्हायला लागलेलं आहे आणि मला वाटतं की लोकांना असं वाटतं की
दोन राजकीय वेगळे विचाराची लोक आहेत, तर त्यांनी दोघांनी एकमेकाच्या डोक्यात गाठ्याच मारल्या पाहिजेत. बोलणं शक्य आहे. शेवटी राजकीय विचारसरणी वेगळी असली तरी संबंध जे आहेत एकत्रित गेले 35-40 वर्ष काम केल्यावर भेटलं तर खाली खुशाली विचारणं हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आमचा विचार आम्ही सोडलाय का? विचार जर सोडला नसेल तर त्याच्याबद्दल गैरसमज करून घेण्याची गरज नाही. आता असं सांगितलं जातं की कार्यकर्ते एकमेकाशी खाली भांडतायत आणि हे नेते एकत्रित बसलेत. नेते एकत्रित म्हणजे काही एकत्रित बसून राजकीय चर्चा कुणीच केलेली नाही. स्पष्टपणानं त्यांचा विचार त्यांनी केलेला आहे. ते पवार साहेबांना सोडून वेगळ्या दिशेने गेलेले आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पवार साहेबांच्यावर आहेत. पवार साहेब जे सांगतील तेच आमचं धोरण असणार आहे. कधीही त्यांनी काहीही सूचना केल्या, आदेश दिले तर त्याचं अंमलबजावणी करणं हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचं काम आहे आणि ते आम्ही करत आहोत. पाटील सर, हिंदी में जानना चाहिए, आज आप यहाँ पे मौन व्रत कर रहे हैं, क्या प्रमाण वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये? या संदर्भातला डेटा आला. महिला हाऊसमध्ये अजून याबद्दल कोणतेच प्रश्न विचारण्यात आलेले नाही. राष्ट्रवादीकडून हाऊसमध्ये अनिल देशमुखांनी हा प्रश्न विधानसभेत मांडलेला होता. त्यावर लक्षवेधी सूचना आलेली होती, ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर अनिल देशमुखांनी हा प्रश्न स्थगन प्रस्तावाच्या रूपाने मांडलेला होता. त्यानंतर अल्पकालीन चर्चा काल होती. 5:30 नंतर पुरवणी मागण्यांवर मतदान झाल्यानंतर ती चर्चा होणार होती. ती परत आजही कच्च्या कार्यक्रमात दाखवण्यात आली आहे. मला वाटतं आजही ती चर्चा आहे. त्यामुळं हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस ढसाला लावणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अल्पकालीन चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच त्यात पुढाकार घेतलेला आहे. आणि महाराष्ट्रात महिला बेपत्ता होण्याचं फार मोठं प्रमाण आहे. महिला आणि मुली यांचं बेपत्ता होणं, त्यांना आखाती देशात घेऊन जाणं, त्या ठिकाणी वेगळ्या आमिषाने घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी चुकीची कामं करायला लावणं, त्यांच्यावर सर्व प्रकारचे छळ त्यांचा करणं आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे रॅकेट आहे त्याच्यावर FIR दाखल करून त्याच्यावर कोणती कृती न होणं आणि FIR ज्यांच्यावर दाखल झाल्या त्याच्यावर या सरकारने कोणती कृती केलेली नाही, त्यांना अरेस्ट केलेली नाही, त्यांचं ते रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी अजून केलेला नाही. आणि त्यामुळं या ज्या महिला आहेत, ज्या आखाती देशात गेल्या आहेत, ओमानला गेल्या आहेत, बाकीच्या ठिकाणी गेल्या आहेत, तिथल्या महिला वारंवार फोन करून मदत मागत असतात, चुकून तिथल्या स्थानिकांना चुकून, तर त्यांना मदत करण्याची यंत्रणा देखील सरकारने अजून उभी केलेली नाही. आणि त्यामुळं हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. तो आम्ही विधानसभेत नक्की मांडणार. पाटील सर, हिंदी में जानना चाहिए, आज आप अरे कितने बार क्वेश्चन पूछोगे यार फिर? अपात्रतेच्या विषयासंदर्भात राष्ट्रवादीची काय भूमिका? आम्हाला उत्तर देण्यात कसं बघताय तुम्ही? एक्सटेन्शन दिलेलं आहे. नाही, असं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे त्यांनी वेळ मागितला असेल. विधानसभेच्या अध्यक्षांचा तो पूर्ण अधिकार आहे. त्या अधिकारात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. लवकरात लवकर निर्णय द्यावा, रिझनेबल टाईममध्ये हा निर्णय करावा असं सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे. 28 तारखेला सुप्रीम कोर्टात पुन्हा तारीख आहे. त्याविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका त्या ठिकाणी ते आणखीन स्पष्ट केलेल्या कारवाईची करतील आणि मग सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काही डायरेक्शन द्यायचं असेल तर देईल. सर, हिंदी में जानना चाहिए, आज आप लोग यहाँ पे इकट्ठा हो गए, क्या कहना चाहिए? मणिपुर हिंसा के लिए जिस तरह से लगातार पिछले 2 महीने से मणिपुर में हिंसाचार हो रहा है, महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं, अनेक वीडियो क्लिप्स वायरल हो रही है. देख नहीं सकेंगे इतने गंभीर और क्रूरता से वो वीडियो में जो दिखाई देती है वो चीज़ भारत की देशवासी देख रहे हैं और सभी लोगों को इसका खेद है. और इसीलिए आज महाराष्ट्र के राष्ट्रवादी कांग्रेस ने महाराष्ट्र में हर जिले में मौन व्रत रखने का और मणिपुर की घटना जो हो रही है घटनाओं का निषेध करने के लिए आज मौन व्रत स्वीकार करके यहाँ पे महात्मा गांधी जी के पुतले के सामने हम सारे मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश के अध्यक्षा हमारी राखीताई यादव और उनके सारे सहयोगी यहाँ बैठे हैं. और इस कारण हमें सबको मणिपुर की जो घटना हुई संसद ने भी उसके बारे में कोई चर्चा नहीं हो रही.
संसद में जिन लोगों ने संजय सिंह जैसे आम आदमी के सांसद ने अगर आवाज़ उठाया तो उनको निष्कासित किया गया, निलंबित किया गया। ये सारी लोकशाही के विरोधी घटना हो रही है और इसीलिए मणिपुर की घटनाओं के बारे में हम सभी लोगों को राष्ट्रवादी की तरफ से ये चिंता हम जताते हैं कि ये जो घटना हुई है वहाँ आर्मी जाने की आवश्यकता थी। अभी आर्मी, मुझे तो मालूम नहीं आर्मी अभी गई है कि नहीं। जो भी सारी वहाँ व्यवस्था है वो अलग अलग वीडियो के जरिए बाहर आ रही है। वहाँ के इंटरनेट बंद किया है, उसके बावजूद ये चीज़ें बाहर आ रही है। इसका मतलब ऐसी बहुत घटना हो चुकी है और इसीलिए केंद्र सरकार ने इमीडिएटली एक्शन लेने की आवश्यकता थी। अब वो एक्शन नहीं हो रही और इसीलिए हम उस सारे चीज़ों का निषेध करने के लिए आज यहाँ मौन व्रत स्वीकार के बैठे। पाटिल जी, जिस प्रकार से पिछले 2 महीने 70 दिन से वहाँ प्रदर्शन चालू है, क्या कई पार्टियों ने मांग की कि वहाँ की सरकार को बर्खास्त करना चाहिए और राष्ट्रपति शासन, क्या आपकी भी यही मांग है? वहाँ की जरूर वहाँ की सरकार तुरंत बर्खास्त इसके पहले ही होनी चाहिए थी और राष्ट्रपति अनुशासन लगा के आर्मी वहाँ जाके मिलिट्री ने उस सारे इलाके में शांतता प्रस्थापित करने के लिए कोशिश करनी चाहिए। व्यवस्था ये तो केंद्र सरकार के ऊपर ही इसकी जिम्मेदारी है कि तुरंत उन्होंने वो वहाँ की शांतता निर्माण करने के लिए आवश्यक कार्रवाई करनी चाहिए। सदन में जिस प्रकार से लगातार 2-3 दिन से सदन चल रहा है, हंगामे के बाद स्थगित किया जा रहा है, वहीं अमित शाह कह रहे हैं कि हम चर्चा के लिए तैयार, लेकिन विपक्ष जो है लगातार प्रदर्शन करके हंगामा कर रहे हैं। अमित शाह के इस बयान को किस तरह देख रहे हैं कि विपक्ष तो मांग कर रही है मणिपुर के बारे में चर्चा कीजिए, लेकिन कल एक उदाहरण संजय सिंह जी को निष्कासित किया गया, निलंबित किया गया, यानी कोई भी आवाज़ उठाएगा तो उसको वहाँ से निकाला जाता है। और अगर भारतीय जनता पार्टी की इच्छा है, अगर चर्चा होने की आवश्यकता है, तो मुझे लगता है कि उन्होंने प्रोग्राम में ऑर्डर ऑफ द डे में बताना चाहिए। विपक्ष से साथ मशवरा सलाह मसलत की करनी चाहिए और तय करना चाहिए उनके तरफ से कितने लोग बोलेंगे, इनके तरफ से कितने लोग बोलेंगे। लेकिन इसकी चर्चा भारत के संसद में नहीं हुई तो ये तो मुझे लगता है कि डेमोक्रेसी के खिलाफ ये मुद्दा बहुत बड़ा हो जाएगा। सर, आपका एक वीडियो का तेजी से काफी वायरल है, जिससे सदन में कल असेंबली सेशन चल रहा है। तो हम 30-35 साल हम साथ में काम करने वाले लोग, अचानक वो मिले, उनसे 2 मिनट बातचीत हुई, उसका ही वीडियो वायरल हुआ। लेकिन हम शरद पवार साहब को मानने वाले लोग हैं और शरद पवार साहब के साथ हैं, उनके साथ खड़े हैं और ऐसे कोई व्यक्तिगत स्वरूप से कोई किसी से बातचीत करना भी अभी मुश्किल हो गया है। यानी लोग समझते हैं कि दोनों अलग अलग हुए तो एक दूसरे के ऊपर डंडा लेके ही जाना चाहिए, वैसा नहीं है। वो उनका रास्ता अलग है, हमारा रास्ता अलग है, लेकिन मिले तो कब 1-2 मिनट बातचीत हुई तो इसका मतलब ऐसा नहीं हुआ कि दोनों एक हो गए। और गलतफहमियां नहीं होने के लिए मैं समझ सकता हूं कि लोगों को लग सकता है कि ये कैसा हो रहा है, तो मैं किसी को दोष नहीं देता हूं, लेकिन ऐसी समझने की आवश्यकता नहीं है कि हम कोई कहाँ एक हो रहे या हुए हैं, ऐसी कोई बात नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।